श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, तुला किती वेळ आहे हे तुला माहीत आहे, तेव्हा संदेश टाळून पुढे जाऊ नकोस. जर तू हा संदेश संपूर्ण ऐकलास तर या 24 तासात तुला माझा आशीर्वाद आणि चमत्कार पाहायला मिळेल. ज्यासाठी तू प्रार्थना केली आहे ते तुझ्यापर्यंत येईल. मला माहीत आहे की तू खूप काही प्रयत्न करत आहेस त्या दिशेने यश भेटण्यासाठी, पण कधीकधी काही गोष्टी तुझ्या आड येत आहेत. पण या क्षणाला मी तुला आनंदाची बातमी देऊ इच्छितो की त्या तुझ्या कार्यातल्या अडचणी, अडथळे माझ्या आशीर्वादाने आणि तू केलेल्या नाम जपामुळे दूर होत आहेत. आता निश्चिंत हो, कारण आनंदाची बातमी मी तुला दिली आहे. आता आनंदी होण्याची वेळ आहे. बाळा, जेव्हा तुमच्या कुठल्याही कार्यातले अडथळे नष्ट होतात आणि तुमचा मार्ग मोकळा करण्यात येतो, तेव्हा तुम्ही पुढे जाऊ शकता आणि ते साध्य करू शकता जे तुमचे ध्येय आहे. तुम्ही ज्यासाठी देवांची खूप काही वेळा प्रार्थना केली आहे, तुम्ही संकल्प देखील केले आहेत की त्या दिशेने तुम्हाला ते यश प्राप्त व्हावे, तेव्हा देवाने तुमच्यासाठी ते यश निश्चित केले आहे. आता काळजी नसावी. तुम्हाला ते हवे आहे, तेव्हा तुमच्या मार्गात तुम्हाला ती समृद्धी, ते आनंद, ते सुखाचे क्षण आणि ती प्रगती देण्यात येत आहे. तुम्ही पुढे जावे आणि न थकता ते साधण्याचा प्रयत्न करावा. देव तुम्हाला निश्चितच विश्रांतीसुद्धा देतील. जेव्हा तुम्ही खूप काही कर्म कराल त्यावेळेस, योग्य वेळेस देव तुम्हाला ती विश्रांती देखील देतील. त्या क्षणभराच्या विश्रांतीसुद्धा तुम्हाला तो आनंद प्राप्त होईल, कारण तुम्ही तेव्हा तुमच्या ध्येयाच्या फार जवळ स्वतःला प्राप्त कराल. देव म्हणतात, तुझ्या इच्छा मोठ्या आहेत, तेव्हा तुला कर्म देखील लहान करून चालणार नाही. जर तुम्ही ध्येय मोठे ठेवता तर प्रयत्न देखील मोठे करावे लागतील. बाळा, थकू नकोस, थांबू नकोस. तुझे पाऊल पुढे ठेवून तुझे कार्य सुरू ठेव, कारण तुझ्या प्रयत्नांना ते भरघोस यश मी देऊ इच्छितो. पुढील काळात तुमच्याकडे ते भरघोस यश येत आहे. ती भरभराट तुमच्या घरी येत आहे. तुम्ही निश्चिंत राहा. तुम्ही त्या आर्थिक चमत्कारांसाठी खूप काही प्रयत्न करत आहात. देव तुमची त्यासाठी निवड करत आहेत आणि तुम्हाला ते आर्थिक चमत्कार देणार आहेत. देव म्हणतात, बाळा, लक्षात ठेव, या क्षणी तू जी प्रार्थना करत आहे ती उद्यापर्यंत पूर्ण होणार आहे आणि त्याचे उत्तर तुम्हाला होकारार्थी आहे, हे मी सांगू इच्छितो. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तुला त्या जागी पाहू इच्छितो ज्या ठिकाणी तू पोहोचण्याची तयारी करत आहेस. देव म्हणतात, तुम्ही केलेल्या प्रार्थनेमुळे तुम्ही देवाचा आशीर्वाद, देवाचे अनुभव या संदेशांद्वारा घेऊ इच्छिता, तेव्हा हा संदेश आणि हे मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐकावे अशी देवाची आज्ञा आहे. जो कोणी हे टाळण्याचा प्रयत्न करेल आणि अर्धवट सोडून निघून जाईल, त्याच्या खूप काही इच्छा देखील अर्धवट राहू शकतात. तेव्हा संदेश संपूर्ण ऐका आणि विश्वास ठेवा की देव तुमच्यासाठी ते चमत्कार घडवून आणण्यासाठी तत्परतेने उपस्थित आहेत. देव घोषित करतो की तुमचे कुटुंब
नवीन सुरुवातीच्या उंबरठ्यावर आहे. चिंता, निराशा आणि आर्थिक संघर्षाचे दिवस लवकरच संपणार आहेत. भूतकाळातल्या ज्या ज्या गोष्टी, वाईट गोष्टी घडल्या त्याच्या जागी तुम्हाला आनंद, समृद्धी आणि अनपेक्षित चमत्कार आढळतील. देव तुमच्यासाठी ते सर्व काही करायला तयार आहे जे तुम्ही देवाकडे प्रार्थनेने मागत आहात. देव तुम्हाला या क्षणाला सांगू इच्छितात की बाळा, तू विपुलतेच्या अशा हंगामात प्रवेश करत आहेस जिथे तुला कुठलीही कमतरता भासणार नाही. सर्व काही तुमच्या बाजूने होईल. ती विपुलता, ते आर्थिक चमत्कार, ते उन्नतीचे मार्ग तुमच्यासाठी उघडले जातील. देव म्हणतात, सर्व काही तुझ्या भल्यासाठी कार्य करत आहे. तेव्हा निश्चिंत हो आणि पुढे चालत राहा. देव म्हणतात, तू जर या क्षणाला हा संदेश सत्य मानून संपूर्ण ऐकशील तर तुला त्या हंगामात प्रवेश नक्कीच दिला जाईल जिथे तुझ्यासाठी सुख, समृद्धी, आरोग्य, आनंद, वैभव, एक नवीन संधी आणि काही अशा योजना ज्या फक्त तुझ्यासाठी कार्य करतील. देव तुम्हाला या संदेशाद्वारा सांगू इच्छितात की बाळा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तुला त्या संधी देऊ इच्छितो. त्या योजना तुझ्यासाठीच कार्य करणार आहेत ज्यामधून तुम्हाला ते सुख आणि ते आनंद प्राप्त होईल. या क्षणाला देव तुम्हाला सांगू इच्छितात की मागील काही तुझी वर्ष जी तुला वाटत आहेत की ती व्यर्थ गेली आहेत. मनाप्रमाणे तुला यश प्राप्त झाले नाही, मनाप्रमाणे तुला आर्थिक प्रगती प्राप्त झाली नाही, तर तू आज निश्चिंत हो आणि हा संदेश, हे मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐक आणि ध्यानात धर. कारण त्या वर्षांमधील ते सर्व काही जे आज तुला गमावले असे वाटत आहे ते देव तुला या येणाऱ्या नवीन वर्षात संपूर्णपणे देणार आहेत. या श्रद्धा ठेव, विश्वासाने देव तुझ्यापर्यंत ते चमत्कारांच्या रूपात तुला देणार आहेत. तुम्ही कित्येक वर्ष जी तुम्हाला असं वाटत आहे की ती माझी व्यर्थ गेली आहेत, ते सर्व काही एकत्र करून तुम्हाला त्याचे फळ येत्या काळात प्राप्त होणार आहे. मग त्यात तुमचे नाते संबंध असोत, तुमचे ते प्रेम असोत की तुमचे आर्थिक काही प्रश्न असोत, ते सर्व काही सोडवण्याचा देव तुम्हाला आशीर्वाद देत आहेत. देव म्हणतात, बाळा, तू जी आज काही इच्छा ठेवत आहेस ती तुला पुढील काळात प्राप्त होईल. विश्वास ठेव. हा संदेश मी तुझ्याकरताच देत आहे. ती योजना तुझ्यासाठीच राहणार आहे. तेव्हा त्यावर कुणीही दावा करू शकणार नाही. ती तुझ्यासाठीच कार्य करणार आहे. तुला ती प्रगती आणि तुझे ते आनंद प्राप्त करून देणारी ती संधी असेल. देव म्हणतात, मी तुझ्यासाठी मार्ग, जीवन आणि सत्य आहे. तेव्हा श्रद्धा ठेव. भक्तीने तू माझ्यापर्यंत आला आहेस, तेव्हा तुझ्या भक्तीवर विश्वास ठेव, कारण तुझ्यासाठी ते चमत्कार होणार आहेत. देव म्हणतात, इतरांचा खूप काही विचार करत बसू नकोस, कारण तुझा देव तुझ्या सोबत आहे. तुला खूप काही लोकांनी जी निराशा दिली आहे, आता त्याचा विचार करू नकोस. जेव्हा तुम्ही खूप काही प्रयत्न करता आणि मार्गात जेव्हा तुम्हाला काही अडथळे निर्माण होतात, काही विरोध सहन करावे लागतात, तेव्हा ती परिस्थिती खूप काही कठीण असते. पण त्याही क्षणाला मी तुझ्या सोबत राहून तुझे संरक्षण करत असतो. मी निरंतर माझा आशीर्वाद तुझ्यासोबत देत असतो. मी नेहमीच
तुझ्या पाठीशी उभा असतो तेव्हा तूही पुढे चालत राहा. त्या अडचणींना मात करण्याची मी तुला ती शक्ती देत आहे. ते आव्हानं पेलण्याची शक्ती मी तुला देत आहे. देव म्हणतात, बाळा, या जगात तुला जे हवे आहे ते प्राप्त करण्यासाठी काही प्रयत्न करावेच लागतील. प्रत्येकाचे कर्म देव टाळू शकत नाही. ते प्रत्येकालाच करावे लागतात. पण त्यात यश किती भेटायचे हे मात्र देव ठरवू शकतात. तेव्हा मी माझा दैवी आशीर्वाद तुझ्यासाठी देऊन तुझे ते कार्य संपन्न करेन आणि तुला खूप काही यश प्रदान करेल. यावर विश्वास ठेव. माझा चमत्कार तुझ्यासोबत घडणार आहे. तू त्याचा अनुभव लवकरच करशील. देव म्हणतात, या आठवड्यात तुझ्यासोबत काहीतरी उल्लेखनीय घडणार आहे जे तुझ्या समृद्धीचे मार्ग उघडणार आहे आणि तू त्यात प्रवेश मिळताच खूप काही पुढे जाशील. देव म्हणतात, खूप काही आश्चर्यचकित करणारे तुझ्यासोबत घडणार आहे. हे संपूर्ण विश्व तुझ्यासाठी कार्य करत आहे. तुम्ही केलेली प्रार्थना देवानी ऐकली आहे. देव त्याचे उत्तर तुम्हाला होकारार्थी देऊ इच्छितात. त्यात तुम्हाला एक संधी प्राप्त होईल, ज्या संधीचे तुम्ही तुमच्या जीवनात सोने कराल आणि पुढे जाल. देव म्हणतात, बाळा, तू ज्या काही अपेक्षा करतही नाहीस तितके हे ब्रह्मांड आणि देव तुला देऊ शकतात. तेव्हा या सर्व दैवी शक्तीवर विश्वास ठेव. हे सर्व काही तुझ्यासाठी कार्य करत आहे, जे आज तुझ्यासाठी पडद्याआड सुरू आहे. देव म्हणतात, या ब्रह्मांडात तुझ्यासाठी काही यश देणारे ठरणार आहे. ते तुझ्या दिशेने पाठवण्यात येत आहे. देव म्हणतात, जर तुझा विश्वास या ब्रह्मांडाच्या शक्तीवर आणि माझ्यावर आहे तर घाबरू नकोस. मी तुला ते यश देणार आहे. देव भगवंत तुम्हाला सांगू इच्छितात की बाळा, चिंता करत असशील तर या क्षणाला ती माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत हो. कारण हे संपूर्ण ब्रह्मांड तुमच्या चांगल्यासाठी, तुमच्या भल्यासाठी कार्य करत आहेत. जर आज काही गोष्टी तुमच्यासमोर सुस्पष्ट होत नसतील तरीही धीर ठेवा, संयम ठेवा आणि पुढे चालत राहा. आपल्या कर्मात मागे राहू नका. जेव्हा तुम्ही ते कर्म कराल तेव्हा अशा वेगवान गतीने देव तुमच्याकडे ती भरभराट, ते यश पाठवतील का तुमचा विश्वास देखील बसणार नाही. या गतीने तुम्ही त्या समृद्धीकडे वळवल्या जाल. देव तुमची आजची परिस्थिती जाणतात आणि देव तुमच्यासाठी उद्या काय तुम्हाला हवे आहे आणि काय आवश्यक आहे याच्या तयारीत आहेत. ते तुमच्याकडे खूप काही चमत्काराद्वारे तुम्हाला ते देऊ इच्छितात. ते घेण्यासाठी तुम्ही सुसज्ज असावे अशी देवाची आज्ञा आहे. बाळा, तुला कुठलीही कमतरता पुढील आयुष्यात भासणार नाही याची योजना माझ्याकडे आहे आणि ती तुझ्याकरता कार्य करत आहे. देव म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. तेव्हा सतत तू तुझी प्रगती साधण्याचा प्रयत्न कर. तुम्ही त्या नात्यांचा तो कडवटपणा पाहून खूप काही त्रासले आहात. तेव्हा तुमच्या जवळून ती नाते दूर करण्याचा मी तो तुम्हाला आशीर्वाद देतो. कारण जेव्हा ती नाती तुमच्या थोड्या अंतरावर राहतील तेव्हा तुम्ही ते सुख आणि ते आनंद प्राप्त कराल. कारण जेव्हा कधीकधी काही नाते इतकी कडवट होतात की ती सहन करणे देखील अवघड होते. वादविवाद एवढे वाढतात की ते खूप काही दुरावा निर्माण करतात आणि हा दुरावा कधीकधी
कोणासाठी उपयोगी देखील ठरतो। तेव्हा निश्चिंत राहा। जे होते ते चांगल्यासाठी होते हे विशेष लक्षात असू द्या। प्रत्येक नात्यातून तुम्हाला तो आनंदच प्राप्त होईल असे नाही, पण जेव्हा खूप काही विरोधाभास निर्माण होतो तेव्हा दुरावाच बरा असतो। देव म्हणतात, बाळा निश्चिंत राहा, तुझ्याजवळ फक्त तुझ्या प्रीतीचेच नाते मी ठेवू इच्छितो आणि जे तुझ्यासाठी काही कष्टप्रद आहेत, काही दुःखदायक आहेत, त्यांना मी तुझ्याजवळून दूर ठेवेन। विश्वास ठेव। देव म्हणतात, आज तुला मी काही महत्त्वपूर्ण गोष्टी सांगू इच्छितो, तेव्हा हा संदेश वगळून पुढे जाऊ नकोस। शेवटपर्यंत ऐक। त्या कोणत्या गोष्टी आहेत, त्या तुझ्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत। देव म्हणतात, तुझ्या अपेक्षापेक्षाही माझी योजना तुझ्यासाठी कार्य करत आहे आणि करणार आहे। तुमच्या भविष्यासाठी जे काही त्याच्याकडे आहे ते तुम्हाला आश्चर्यचकित करेल। तुमच्या ध्येयासाठी तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात त्यात तुम्हाला देवाची साथ प्राप्त होईल। देवाचा विश्वास आणि आशीर्वाद तुमच्या सोबत राहील। शांत रहा, तुला सर्व काही मिळणार आहे। हा महिना संपण्यापूर्वी तुम्हाला चांगली बातमी मिळणार आहे। ती तुमच्यासाठी एखादी नोकरी असू शकते, तुमच्यासाठी तुमचा सुटलेला तो आरोग्याचा प्रश्न असू शकतो, तुमच्या आयुष्यात कोणीतरी महत्त्वाचं येणं असू शकतं, किंवा तुमची सर्वात मोठी इच्छा असू शकते।